66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे हायकोर्टात अविनाश जाधवांकडून याचिका दाखल। ठाण्यामध्ये अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब, मनसेचा आरोप। 66 बिनविरोध निवडून आलेल्यांविरोधात अविनाश जाधवांकडून निवडणूक आयुक्तांची भेट। निवडणूक अधिकाऱ्यांसंदर्भात तक्रार, अनेक पुरावे निवडणूक आयुक्तांना दाखवले। अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। ठाण्यातील व्हिडिओ गंभीर, उमेदवारांना घरातनं पकडून पोलीस शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात, संजय राऊतांचा आरोप। तर संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यामध्ये राऊत आणि अविनाश जाधवांची पत्रकार परिषद। जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आले आहेत। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय। फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आले आहेत। ठाण्यामध्ये नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। फडणवीसांकडून आजही प्रचाराचा झंझावात। फडणवीसांची जालना, परभणीमध्ये सभा, तर पुण्यात सुद्धा विजय संकल्प सभेचं आयोजन। ठाकरे बंधूंचा शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित दौरा, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज लालबाग परळ शिवडीमध्ये शाखांना भेटी देणार। अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत, मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यामध्ये थेट लढत। मुंबईच्या फोर्ट परिसरात रिगल सिनेमाजवळ बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकला। पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजीसाठी हा पुतळा झाकण्यात आल्याची माहिती। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू, गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका। शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळेंच्या पतीकडून भाजप उमेदवार शिल्पा केळुसकरांविरोधात याचिका, तर केळुसकरांविरोधातली सुनावणी ऐकण्यास हायकोर्टाचा नकार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये भव्य रॅली, तर राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप उपस्थित। रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी। नागपुरात राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांचं स्वतःचं पॅनल। ठाकरेंच्या सेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पूजा मानमोडे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणार। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि अमोल कोल्हे तसंच रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार। पवार गटाचे नेते जाहीर सभा सुद्धा घेणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण, व्हिडिओ व्हायरल। निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचाही आरोप।